सिंक्लेअर खुश आहे कारण त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतोय. आदरणीय अभयजी बोंडेकर यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जातोय. निलेदा देशमुख यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ही जर्सी. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील मॅच साठी तुम्हाला चांगली मॅच बघायला मिळाली. चला धन्यवाद. आणि खूप चांगलं गीत या मॅच दरम्यान वाजलं गेलं. प्रथमेश ठाकरे, ज्या प्रथमेश ठाकरेला या नागिनदास, मोरेगाव, मनवेलपाडा या विभागामधील खूप भरपूर प्रेम मिळाले, त्या प्रथमेश ठाकरेचं सॉन्ग ISPLचा जर का काही कंडिशन्स नसते तर आज प्रथमेश ठाकरे व्यासपीठावरती आले असते. सोमनाथ आणि मयुरेश आणि सोमनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. नऊ तरुण डोंगरपाडा. नऊ तरुण डोंगरपाडा म्हणजे नितीन आणि कंपनी. आमचे उमेश पाटील सुद्धा याच संघामध्ये आहेत. ही काही जुनी नावं ज्या डोंगरपाड्यामधून उमेश, प्रमोद पाटील, आनंद ओझा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना न्यामा बॉईज कडून वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. विश यू हॅपी बर्थडे ओझा साहेब. आपल्याला न्यामा बॉईज कडून वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. मॅचच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. पहिल्या चेंडूवरती आले एक धाव. सचिनजी गावकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल आपल्याला की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सचिन गावकर साहेब, शिवगणेश गोविंदा पथकाचे प्रशिक्षक गावकर साहेब, आपल्याला विनंती आपण येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. गुरु आरडे यांना सुद्धा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा न्यामा बॉईज कडून या स्पर्धेच्या वतीनं. मयुरेश साठी पुढील चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मयुरेशने यावेळेला चेंडू खेळला जरूर. ओहो, आणि इथे रनआउटची संधी. पहिला फलंदाज सोमनाथ शरूपाने बाद. गॉन. एक नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. अरे संघ तो न्यामा बॉईज. संघ तो न्यामा बॉईज. उमेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईट बॉल. एक धाव अतिरिक्त स्वरूपाची धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. मजा येणार आहे या मॅचला सुद्धा. मागील मॅच थोडीशी लूज करून होती. ही मॅच आता किती धावांपर्यंत जाते. ओमकार ओकेच्या हातामध्ये चेंडू आहे. ओ, पुन्हा एकदा ऑफ कटर आणि त्याच्यावरती वाईटची मोहर. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. धावा बघ. मंचावरील उपस्थित काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्याच्यामध्ये थोड्याच वेळापूर्वी मंचावरती आगमन झालंय सचिनदादा गावकर यांचं. शिवगणेश गोविंदा पथक प्रो गोविंदामध्ये आपली छाप सोडू शकलाय त्याच्या मागचं एकमेव कारण म्हणजे गावकर साहेब. त्यांचं प्रशिक्षण, त्यांनी दिलेली वेळ, त्यांनी दाखवलेलं ते डिसिप्लिन आणि त्यांच्यामुळे लागलेल्या सर्व मुलांना त्या सवयी. म्हणूनच आज महाराष्ट्रातल्या नामवंत गोविंदा पथकांपैकी एक म्हणजे शिवगणेश गोविंदा पथक आहे. पालघर जिल्ह्यात ऑलरेडी त्यांचं नाव मोठं आहे. तालुक्याचा राजा ही त्यांना मिळालेली उपाधी आहे.
आणि त्याच गोविंदा पथकाचे प्रशिक्षक सचिनदादा गावकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दीपकजी नारकर त्यांच्या साथीने असतात आणि ही सगळी मंडळी आमचे राहुल साहेब सुद्धा आहेत. ही जी मंडळी आहे ती या विभागाला दहीहंडीच्या माध्यमातून ग्लॅमर आणण्यासाठी सातत्यानं झटत राहते. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. जिथे पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 7, एकमेकाची 7 लाभत असताना धावा आल्यात 7 आणि आता दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये. बॉलिंग मार्क वरती रोहन जयस्वाल, छोटा गुडलक. दोघांची हेअरस्टाईल सेम असते आणि खेळ सुद्धा तितकाच जिद्दीने करत असतात. आमच्या डगआउट मध्ये जर बघाल तर आमचे निरंजन चिंदरकर शांत चित्ताने या मॅचचा आनंद लुटतायत. बॅकफुटवरती जाऊन फक्त दिशा दिली, पुश करो खुश रहो. उमेश यांचा सायलेंटली फटक्या चेंडूला खेळणं म्हणजे अर्थ असा नाही की मोठे फटके नाही मारतायत. असे काही फटके उमेश यांच्या बॅटमधून आम्ही बघितलेत की त्या फटक्यांना कोणती तोड नाही आहे. आज बघूयात त्यांच्या माध्यमातून कसा खेळ बघायला मिळतोय. मयुरेश शेवटच्या क्षणाला दिशा देतात. एक धाव पुन्हा एकदा येते, सिंगल. अशी काही नावं आहेत, असे काही कर्णधार आहेत, त्यांच्याशी बोलताना वेगळी मजा येते. त्याच्यामध्ये मयुरेशचं एक नाव आहे, मनीष गरत. अशी काही मोजकी नावं जे नावं एंटरटेन करतात. मगाशीच म्हटलं होतं मोठे स्ट्रोक हे उमेश यांच्या खात्यामध्ये आहेत. उमेश मारणं जाणतात आणि मारण्याचा प्रयत्न त्याने केला होता. फिल्डिंग आली आहे, फिल्डिंग झाली आहे, त्यामुळे डॉट बॉल. 9 वरती धावफलक थांबलंय. आजच्या दिवसातील शेवट चालू वाटतं. इथून अजून 3 मॅच बाकी आहेत. वेळेवरती बॅकफुट जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी झाले, वेगाने रनआउटची संधी. उमेश बाद, 1 मोर विकेट डाऊन. जिथं तिथं दादा त्यांचीच हवा, विक्रम करती रोजच नवा. जिथं तिथं दादा त्यांचीच हवा, विक्रम करती रोजच नवा. करत नाही कॉम्प्रोमाइज. मोरे गावाचा एक नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. मोरे गावाचा एक नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. मोरे गावाचा एक नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. मोरे गावाचा एक नंबरचा संघ नाम्या बॉईज. काय जबरदस्त सॉन्ग आहे न्यामा बॉईज. अभिनव सुद्धा आज मॅच बघायला आलेले आहेत. नितीन आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. 5 ते 6 वर्षापूर्वी साहेबाच्या स्पर्धेमध्ये केलेला परफॉर्मन्स नितीन यांचा मला आठवतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय जयने, वेगानं चेंडू फेकण्याचा प्रयत्न, पण एक धाव. त्यावेळेला नवतरूंची साईट नव्यानं आली होती. शुभम मांडवकर म्हणून एक खेळाडू त्यांच्यामध्ये खेळायचा, त्यांचा खेळ बघण्यासारखा होता. मला वाटतं एका इंजरी नंतर त्याने येणं बंद केलं खेळायला की काय, पण खूप चांगला संघ होता नवतरुण डोंगरपाड्यात त्यावेळेपासून. नितीन बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेले, फेकी करण्याचा प्रयत्न, रनआउटची अपील, अपीलला उचलून धरला आणि फलंदाज नितीन बाद. न्यामा बॉईज हा संघ भारी, भल्या भल्याना देतो धक्का. त्यांचा इरादा आहे हो पक्का, बक्षीस मारती 100%. थँक्यू थँक्यू थँक्यू. न्यामा बॉईज, न्यामा बॉईजचा संघ आणि न्यामा बॉईजचा दरारा या मॅच दरम्यान आपल्याला बघायला मिळते. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. जयच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिलं षटक 7 धावांचं, दुसरं षटक 4 धावांचं आणि आता तिसरं षटक जय कशा पद्धतीने हाताळतोय बघणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय, यश. यशच्या हातामध्ये चेंडू. चला जयच्या हातामध्ये चेंडू. जय समोर यश. आता जय होणार की यश होणार? यश हवंय, यश आलाय आणि यशला यश हवंय तर जय म्हणतो मी
विजयी होणार आहे. बघूयात काय नक्की होत आहे. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. जय समोर दोन नावं लागतात, दोन अक्षरं लागतात. एक वी, दुसरा परा. या दोन्हीपैकी एकच असतं. समोर डाऊन द ग्राउंड. बिग हिट. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये यश बाद. जयला मिळाला या चेंडूचा विजय. नाव त्यांच्या नावाचा आलाय ट्रेंड. न्यामा बॉय संघ डेंजर. मोरे गावाचा आहे तो ब्रँड. पालघर जिल्ह्यात गाजतय नाव त्यांच्या नावाचा आलाय ट्रेंड. न्यामा बॉय संघ डेंजर. मोरे गावाचा थँक्यू. मीत आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. जयने आल्या आल्या ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. न्यामा बॉईज. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत न्यामा बॉईजचं नाव खूप मोठं आहे. मला वाटतंय काही टॉप सक्सेसफुल टीम मध्ये या संघाचं नाव येतं. गाण्यामधून सुद्धा तेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. पंचांचं बोट हवेमध्ये. मयुरेश सुद्धा बाद. रनआउटची परंपरा जारी आहे. अजून एक विकेट. एक नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. अरे संघ तो न्यामा बॉईज. संघ तो न्यामा बॉईज. थँक्यू. 12 धावा धावफलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरं षटक प्रगतीपथावरती. हेमल बावसार, वन ऑफ द सिनियर प्लेयर. अमित तेजम जयशी चर्चा करत होते आणि गुडलक आणि गुडलक नंतर विवेक पाटील, एक्सपिरियन्स अंपायर. खूप मोठी जबाबदारी आता प्रीतम आलाय, नवीन फलंदाज. समोर डाऊन द ग्राउंड. प्रीतम आल्या आल्या टम टमाटम चौकार लगावतोय आणि या चौकाराने अशा पल्लवीत होत आहेत. बघा या चेंडूवरती काय झालंय. बोरीला बोर पिकलाय पण मैदानात आल्यानंतर प्रीतम चमकलाय. प्रीतमने खूप शानदार स्ट्रोक लगावत असताना चौकाराने आपलं खातं ओपन केलंय. धावफलकाचे धावा आहेत 16. 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर 3 डिलिव्हरीज. न्यामा बॉईज वर्सेस नवतरुण डोंगरपाडा. एक मोठी मॅच आपल्या समोर आहे आणि या मॅच मध्ये तुम्हाला अनेक चढउतार बघायला मिळणार आहेत. समोर डाऊन द ग्राउंड. चेंडू हवेत. झेल सुटलाय. हातामध्ये आलेला चेंडू नाही गॅदर करू शकलेत अंकित गबस आणि त्याच्या जवळून चेंडू सिंगल आले. निरंजन डगआउट मधून आवाज देत आहेत. ओ यावेळेला त्याच दिशेने ज्या ठिकाणी डगआउट आहे त्याच ठिकाणी दिशेने मारण्याचा प्रयत्न. एकच धाव आली आहे, सिंगल धाव. चॅम्पियन्स ट्रॉफी आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा चॅम्पियन बनण्यासाठीचा संघर्ष सगळ्यांना माहीत पडायला हवा. म्हणूनच या मैदानावरती जर बघितलात तर 40-35 अशा प्रकारच्या धावा मोठ्या दिसायला लागल्यात. प्रीतमचं पुढील चेंडू. प्रीतम समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चांगली फिल्डिंग अमित तेजम याची. ही काहीशी जुनी नावं आहेत. न्यामाबाईज पहिल्यापासून ज्या वेळेला खेळत होती. निरंजन चंद्रकरचं यष्टिरक्षण, अमित तेजम पुढे, नितेश कुवेसकर लेग ब्रेक स्पिनर. ही अशी नावं म्हणजे आत्ताचं नवीन नाव नाही आहे. अजय धोपट आणि ही सगळी नावं खूप मोठी मेहनत करताना दिसायची. तुर्तास धावफलकावरती धावा 19 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 7, दुसऱ्या 4, तिसऱ्या 8 आणि आता चौथ्या षटकामध्ये बघूयात कोण येते. चला 15 मिनिटांचा अवधी आहे. सो मेक शुअर करा की वेळेमध्ये ही षटकं संपतील. न्यामा बॉईज संघाचा संघ नायक सिद्धेश सकपाल बॉलिंग मार्क वरती येतोय. सिद्धेशच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन सांगून जातं की त्याला किती टेन्शन आहे, पण तसं नाहीये मित्र. सिद्धेश फ्री माइंडेड पर्सन आहे. सिद्धेश सकपाल पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये. रोहनने फेकी केली चेंडूची आणि पहिल्या चेंडूवरती प्रीतम बाद. जिथं तिथं दादा त्यांचीच हवा. विक्रम करती रोजच नवा. जिथं तिथं दादा त्यांचीच हवा. विक्रम करती रोजच नवा. करत नाही कॉम्प्रोमाइज.
19 विकेट. विकेट 6 विकेट झाले. वीरू नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात. 1-2 बाउंड्रीज या मॅच मध्ये चांगली जाण आणतील आणि 1-2 बाउंड्रीज या मॅचला चांगलं रंगवतील. चला विवेक, मॅचला चालू करायला सांगायचंय. सिद्धेश सकपाळ आडो बॅटने काढण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप बांधून हेमल बावसार. हेमलने पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. कोण म्हणतं थांबवणार नाही, थांबल्याशिवाय राहणार नाही, आणि ते दाखवत असताना हेमल बावसार शानदार फिल्डिंग. फिल्डिंग साठी 200 रुपयाचं बक्षीस दीपक नारकर यांच्याकडून. ओ यावेळेला लॉफ्ट स्लॉक केलं, चेंडूला पाठवून दिलं सीमारेखा पार डायरेक्टली. फलंदाज बाद. न्यामा बॉईचा संघ भारी, भल्या भल्याना देतो धक्का. त्यांचा इरादा आहे हो पक्का, बक्षीस मारती 100%. न्यामा बॉईचा संघ भारी, भल्या भल्याना देतो धक्का. त्यांचा इरादा आहे हो पक्का, बक्षीस मारती 100%. बॅट्समॅन सारे गेम चेंजर, चला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. रोहन, नवीन फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलक थांबलंय 20 वरती. हो यावेळेला बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आतमध्ये आला. ही खासियत आहे सिद्धेश सकपालची, ही खासियत आहे. आणि सिद्धेश त्या स्ट्रेंथला आपलं अस्त्र बनवत असताना पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेग कटर, चेंडू गॅप मधून निघून गेलाय. सीमारेखा पार. टन टनाटन चॅम्पियन चौकार. धन्यवाद. आमच्या चिक्याला हरवायचं सोडा पाटील वाड्यावर येऊन थँक्यू डीजे. धावपल करते धाबा 24-24. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. ओह क्या बात है. सिद्धेश सकपाल बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलंय फेकी, हातातून चेंडू निसटलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं 25 वरती. 26 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय त्या न्यामा बॉईज मोरेगाव या संघासमोर. पाणी द्यायचंय. आजा आजा दिल निचोड़े
बघूयात कोणतं गाणं येतंय. पण दोन्ही डगआउट मध्ये आता एकीकडे टेन्शन एकीकडे आनंद. ओ वन्स अगेन वन मोर. डॉट 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 2 डॉट बॉल लगातार. आता चर्चा करण्यासाठी रोहन रोहित जवळ गेलाय. बघा न्यामा बॉईज मागील 2 दिवस झाले खूप मोठी मेहनत करतात या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी. आज काल येणारे 2 दिवस समोर खेळायचं होतं. चेंडू बॅटची काढा घेऊन निघून चाललाय डगआउटच्या दिशेने. ओकेच्या हातामध्ये एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, या सामन्याला एका हाती जिंकवण्याची. पण नवतरुण डोंगरपाडा त्यांच्या समोर आता एक भिंत म्हणून उभा राहिलाय. हम ये होने नहीं देंगे. ओ पुन्हा एकदा डॉट. 5 चेंडू आणि फक्त 2च धावा. काय सुरुवात आहे. मयुरेशने चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. हो यावेळेला सिंगल धाव घेतले गेले. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धाबा आहेत त्या 3. बिनबाद 3. रोहन रोहित मैदानात आहे. या ऐकूयात गाण्याला आणि त्यानंतर ओळ्यात मैदानाच्या दिशेने. किरिस का सुनने का गाना. किस का सुना किरिस का दिल ना दिया दिल ना लिया ले बेटा ले बेटा. काय नाही आमच्याकडे फक्त एकच चालतं. विकेट लिया, विकेट दिया, रन दिया, जीत लिया, हार लिया. चला लगेच सुरुवात करायची. 15 मिनिटात 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. या अगोदर झालेल्या मॅच मधील पराभूत संघ करण्यात आपण तयार राहा. स्टेज जवळ येऊन थांबा. बॉलरचं नाव यश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून निघून जातो का नाही. फेकी ओव्हर. रनआउटची संधी मिस. एफर्टला प्रीतमने खूप चांगलं फिल्डिंग केला. प्रीतमने केला की मीतने केलाय. मीत मल्टिपल रोल मध्ये आज नावं सांगितली, बॅटिंग केली, आता फिल्डिंग पण करतोय. यशचा हा चेंडू समोर अलॉंग द कार्पेट खेळायचं होतं आणि तो कार्पेटच्या साहाय्याने निघून सुद्धा गेला. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. दोन्ही बंधू हे दोन्ही सलामीर फलंदाज आता धावांना. हो यावेळचा चेंडू शानदार डिलिव्हरी. वॉटर बॉल. धावा कमी असल्या तरी सुद्धा आम्हाला या मॅचला जिंकण्याची हमी आहे. रोजचा केलेला प्रवास, सराव आणि त्या सरावानंतर या मॅच मधला प्रवास. पुन्हा एकदा सिंगल. या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा आल्या 4 चेंडूंमध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पण या षटकात जर मोठा फटका नाही आला तर न्यामाबाईसाठी अडचणी वाढतील. ओ पहिली मिस्टेक. वाईड बॉल. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. यशचं कौतुक. या अगोदरचे जे 4 चेंडू हाताळले होते त्याच्यावरती जास्त मोठ्या धावा येऊ दिलेल्या नाही आहेत. प्रथमेशजी मोरे साहेब आमच्या मंचावरती आहेत, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजचा फ्रीज देण्यात आला आहे. आणि त्यांचे सहकारी राजू साहेब आणि ओ यावेळेला रनआउटची संधी ती सुद्धा मिस. अभयजी मोटेकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सचिनचे गावकर साहेब, शिवगणेश गोविंदा पथकाचे प्रशिक्षक, दीपक चिनारकर, बेकरे मामा, ही सगळी मंडळी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि या मॅचचा आनंद सुद्धा लुटतायत. यश पुन्हा एकदा सज्ज होतं. यश समोर आता रोहित. गुडलक. गुडलकने हा फटका खेळला जरूर. चेंडू चाललाय डिक्लेअर झोनच्या दिशेने. पुन्हा एकदा होईल. षटक क्रमांक 2 संपलं 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 10 धावा धावफलकावरती बिनबाद. न्यामा बॉईज मोरेगाव.
चला नवीन गोलंदाज नितीन बॉलिंग मार्क वरती येतात. बघा या मैदानावरती खेळत असताना तुम्ही जर नीट अभ्यास कराल किंवा मॅचेस बघाल तर तुम्हाला याच स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी क्लू मिळतील. एकच धाव येते. ते क्लू खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला इथे जिंकायचंय तर फक्त बॅट आणि बॉल बॅटिंग करायची म्हणून बॉलिंग करायची म्हणून तोंडाने नाही जिंकणार. इथं तुम्हाला प्लॅन करावे लागणार आहेत. तुम्ही जर प्लॅन योग्य रीतीने केलात तर या मैदानावरती जिंकण्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या माहीत पडतील. या वेळेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडूला आतमध्ये ढकललाय. एक धाव येते. आता नवतरुण डोंगरपाडाचे क्षेत्ररक्षक काय करतायत फक्त चेंडूला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकलतायत. या खेळाची या सिच्युएशनची गरज काय आहे याला जाणून आहेत. पण न्यामाबाईज मोरेगावची बळकट बाजू काय आहे तर त्यांच्या दोन्ही ओपनर मैदानात आहेत आणि मैदानात असताना गुड लक मैदानाबाहेर गॉन. पाटील वारे येऊन थँक्यू टीचर. ओ यावेळेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. चार चेंडू आणि त्यानंतर रोहनने यावेळेला चेंडूला पाठवलं. डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव येताना दिसते. 26 धावांचा बचाव करत असताना इतका चांगला खेळ. आता खूप मोठा ब्रेक लागलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या आणि अंतिम चेंडू नितीन यांचा ओ खूप वरून बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि असं असताना धावफलका धावत 14 आहेत. 6-12 बघा विवेककडे आमच्या सगळं कॅल्क्युलेशन आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. चौदा झाले तिथे. 1 मिनिट मोजतो. 4 आले ह्यावरला 4 आले. पहिल्यावरला 4 लिहिले होते. चला आता 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. रोहनच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. घरचं मैदान आहे. या मैदानावरचे भरपूर सारे पॅचेस या खेळाडूला माहित आहेत आणि ते माहित असताना काय समोर डाऊन दी ग्राउंड बेस्ट स्ट्रोक या मॅच मधला सर्वोत्तम फटका रोहन जयस्वालच्या बॅट मधून चौकार. चलने वालों चलने दे तेरी निगाहों चलने दे. थँक्यू. आमचा डीजे मास्टर भरपूर जणांच्या मनातल्या भावना समजतो आणि तशी गाणी वाजवतोय. आज काहीसा वेगळ्या रंगामध्ये आलाय. खूप जणांना डेडिकेट होतंय गाणं. चला समोरच्या दिशेने मारलेला फटका 4 धावा आल्यात. 9 धाब्यांची गरज. ऑन साइडला आडव्या बॅटनं ओहो मयुरेश क्या बात आहे. म्हणून सांगतो मयुरेश कधी काय करेल त्याचा काही नेम नाहीये. यावेळेला फक्त हात टाकल्याने चेंडू आडलाय म्हणजे हात त्या चेंडूवरती पडणं हे निमित्त आहे. नाहीतर चेंडू पूर्णपणे सीमारेखा पार होता. रोहनने आपला क्लास दाखवला होता दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा परंतु तिथं सिंगल आली आहे. सिंगल आहे म्हणजे मंगल आहे. मंगल आहे तरच दंगल आहे. दंगल झाल्याशिवाय मजा नाही खेळाच्या बाबतीत. बॅट आणि बॉल मधली दंगल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खेळायला मजा येत नाही. आता खरी मॅचला मजा येणार आहे कारण 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 4 मध्ये 8 कोणाची लागणार वाट. न्यामा बॉयज मोरेगाव 26 चा पाठलाग करतीये. नवतरुण गोरपाडा 26 चा बचाव करतीये.
बचाव करणार की पाठलाग होणार. एक वाचवण्यासाठी जातोय तर एक जिंकण्यासाठी. पण एंड रिझल्ट तोच असणार आहे की ऑन साइडला हेमल बावसरच्या बॅट मधून मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आली विकेट. फलंदाज बाद. जिथं घुसत या मराठ्याच क्वार, जिथं घुसत या मराठ्याच क्वार, छाप पडतो या ठाण्या वाघाचा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव येते. आता बॉल किती बाकी आहेत? 2 बॉल 7 धावांची गरज. 2 मध्ये 7. आता खरी मजा आहे. रोहन मध्ये क्षमता आहे. रोहन या मॅचला जिंकण्यासाठीचा योग्य खेळाडू आहे. पण उमेश यांच्याकडे मोठा अनुभव आहे. उमेश म्हात्रे अनुभवी गोलंदाजासमोर पहिला ओ यावेळेला फलंदाज बाद. सेलिब्रेशन नवतरुण डोंगरपाड्याचं. It's only Ajay. जय मात्र औपचारिकता कंप्लीट करण्यासाठी आलेत. अजून एक फलंदाज बाद. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय नवतरुण डोंगरपाडाने आणि पराभवाच्या छायामध्ये न्यामाबाईज मोरेगाव. चला न्यामाबाईचा कर्णधार आपण टॉस साठी या आणि त्यांच्या समोर साई यश अर्नाळा सिंक्लियर. आदरणीय थँक्यू डीजे रुको जरा. सचिनजी गावकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. शिवगणेश गोविंदा पदकाचे मुख्य प्रशिक्षक त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मी विनंती करेल गावकर साहेब आपण टॉस का बॉस मध्ये या. चला सिंक्लियर आणि न्यामा बॉईज चला टॉस साठी.